प्रसिद्ध शिल्पकार आणि राहुल द्रविडच्या आई डॉक्टर पुष्पा द्रविड यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये पार पडला। रत्नागिरी नगर वाचनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर पुष्पा द्रविड यांनी चित्रशिल्प आणि राहुल द्रविड बद्दल देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या। त्याला क्रिकेटच्या वर इतकी होती की तिसरी मध्ये असताना तो शाळेचा कॅप्टन होता आणि चौथीच्या मुलांची म्हणजे तिसरी पर्यंत एक शाळा होती आणि दुसऱ्याला शाळेत चौथीपासून होती। तर त्यांच्या शाळेशी होतं की सेंट जॉर्ज आणि सेंट जोसेफ याच्या बॅचेस व्हायच्या, तिसरीचं स्टुडंट आणि चौथीचं स्टुडंट। त्याच्यामध्ये त्यांनी 100 धावा काढल्या तिसरीत असताना आणि 3 विकेट घेतल्या आणि इथलं स्टंप त्यांनी फोडलं। इतका जोराने बॉल टाकला की त्या स्टंपचे 2 तुकडे झाले। ते स्टंपचे तुकडे आजही त्यांच्या शाळेमध्ये प्रिन्सिपलच्या कडे ठेवलेले आहेत। माझ्या जीवनाला इतकी आवड होती की त्यांनी ते स्टंप त्याच वेळेस जोडलं आणि शाळेला दिलं, कारण शाळेमध्ये त्यांची प्रिन्सिपल होती सिस्टर मोनिका। तिला इतकी आवड होती, तो राहुलचा इतका लाडका होता तिचा की ते झाल्याबरोबर तिने अनाऊन्स केलं की ह्याला मी ट्रॉफी देणार। नॅमनचं प्राईज दिलं तर 8 दिवसानंतर त्यांनी एक एवढीशी अशी छोटीशी ट्रॉफी करून ती 8 दिवसानंतर त्याला प्रेझेंट केली। ती माझी सगळ्यात आवडती ट्रॉफी आहे की ज्याच्यामुळे त्याला उत्साह मिळाला। छोटीशी ट्रॉफी ती अजून आहे माझ्याकडे, म्हणजे मी सगळ्यांना सांगते की सगळ्यात व्हॅल्युएबल ट्रॉफी। बाकीच्या ट्रॉफी नंतर मिळाल्या, पण ती तिने करून नंतर असेंब्लीमध्ये त्याला देण्यात आली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।